तर एक 20 रुपयामध्ये तुम्ही 120 किलोमीटर या व्हेकलवरून तुम्ही फिरू शकता. Hello friends, I am your friend Niranjan and you are watching my channel Niranjan Yes Lagare. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पृथ्वी इलेक्ट्रिक्स बाईक्स कमला कॉलेजच्या पुढे आणि टाकाच्या इथे सिग्नलच्या बाजूला आहे, पेट्रोल पंपाच्या अलीकडे. तिथे आपण आज इलेक्ट्रिक बाईक पाहण्यासाठी आलेलो आहे आणि त्या बाईकचे काय कशा प्रकारे मॉडिफिकेशन म्हणा किंवा कशा प्रकारे इलेक्ट्रिक बाईक आहे आणि ती का एवढी चांगली आहे, म्हणजे ती इलेक्ट्रिक बाईक ते पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. आणि या बाईकचा एक रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. त्या बाईकची मी टेस्ट ड्राईव्हसुद्धा घेणार आहे आणि ती माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तेव्हा आता आपण आज जाऊया आणि ती बाईक कशा प्रकारे आहे ते पाहूया. चला तर मग. तर मित्रांनो, जसे की तुम्ही पाहताय आता आपल्यासोबत जी बाईक आहे ती आहे ई-ट्रान्स निओ. तुम्ही ते पाहू शकताय, इथे बाईकचा लोगो आहे आणि अतिशय छान लुक आहे. तर ही बाईक प्युअर EV कंपनीने न्यू लॉन्च केलेली आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये हे लेटेस्ट बाईक त्यांनी ॲड केलेली आहे आणि ह्या बाईकचे जर आपण फीचर्स बघितले तर अतिशय उत्तम आहे. ह्या गाडीचे तुम्ही स्पीड म्हणा, तुमच्या लाईटचं कन्झ्युम्शन म्हणा, किती युनिट जातं हे ऐकल्यानंतर ही गाडी घेतल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही. शिवाय गाडी छान अशा कलरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण बाईकचा एक लुक घेऊया आणि थोडीशी बाईकबद्दल माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, या बाईकचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याची बॅटरी मुव्हेबल आहे. ही बॅटरी आपण बाईकमधून इझिली बाहेर काढू शकतो आणि चार्जिंगलाही बाहेर वाटल्यास लावू शकतो. इथे गाडीला चार्जिंग करायची सोय आहे आणि ते सुद्धा मी दाखवणार आहे की गाडीची बॅटरी बाहेर कशी काढायची, पुन्हा बाहेर काढलेली बॅटरी आत कशी घालायची. आणि बॅटरी काढण्यासाठी अतिशय सोपं आहे. जेंट्स लेडीज कोणीही हाताळू शकतात. सो ते तुम्ही पहा, मी तुम्हाला दाखवणार आहे बॅटरी कशी बाहेर काढायची ते. आणि त्याचप्रकारे गाडीचा लुक तर काय खतरनाक आहे मित्रांनो, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही या शब्दात. आणि हे पहा, इथे अशा प्रकारे इकडून लुक दिसतो. पुढे डिस्प्ले आहे. मित्रांनो, आता आपण थोडीशी माहिती घेऊया. तर इथे आपली चावी आहे आणि इथे ही आपण ते स्टार्ट करायची आहे. ती इकडून असे उजडे स्टार्ट होते. स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता, इथे वरती P आलेला आहे. P म्हणजे पार्किंगचं बटन ऑन आहे. गाडी स्टार्ट होणार नाही आहे पार्किंग ऑफ केल्याशिवाय. बॅटरी ते फुल चार्ज केलेली आहे आणि गाडी पहिल्या स्पीडला आहे. तर हे पहा, इकडे हे पार्किंगचं बटन आहे. जेव्हा आपल्याला गाडी स्टार्ट करायची असेल तेव्हा पार्किंगचं बटन दाबून हे ते स्टार्ट करावं लागते. हे बटन दाबल्यानंतर हे पहा, आता इथे P आहे. हे बटन मी प्रेस केलं आणि तर P मोड गेलेला आहे, म्हणजे आता गाडी स्टार्ट झाली आहे. हा एक प्रकारचा स्टार्टर आहे. तुम्ही जेव्हा गाडीत कुठे थांबवताय तेव्हा P बटन दाबायचं, जेणेकरून तुमची गाडी पार्क होते आणि ते स्टार्ट होण्यासाठी पुन्हा हे बटन प्रेस केलं जातं. तर इथे एक मोड दिलेला आहे. तर ते 3 मोड्स तुम्हाला बटन दिसत आहे. आता गाडी पहिल्या मोडवर आहे. हे आपण सेकंडला आणल्यानंतर इथे सेकंड होते आणि पुन्हा इकडे थर्डला आणल्यानंतर प्रेस केल्यानंतर पुन्हा थर्ड होते. तर या 3 मोडबद्दल तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल तर हे स्पीडशी संबंधित आहेत. पहिल्या मोडवर जेव्हा आपली गाडी असते तेव्हा आपलं स्पीड हे 35 ते 40 दरम्यान असते आणि हे जेव्हा आपण सेकंड मोडला घेतो तेव्हा आपलं जे स्पीड आहे ते 45 ते 50 दरम्यान राहते आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे टेस्ट ड्राईव्ह घेऊन. आणि जेव्हा आपण तिसऱ्या मोडला जाऊ, म्हणजे सेकंडवरून थर्डवर, तेव्हा आपलं स्पीड हे 50 ते 60 म्हणजे 55 ते 60 दरम्यान असते. आणि हे तुम्हाला सगळं मी टेस्ट ड्राईव्हमध्ये दाखवणार आहे लाईव्हमध्ये.
तर इथे पाहू शकता तुम्ही पार्किंग मोड आपला ऑन आहे, त्यामुळे गाडी स्टार्ट होणार नाही आहे. एक प्रकारची सेफ्टी आहे आणि छान अतिशय लुक आहे गाडीचा. आणि आपण टेस्ट ड्राईव्हला आता जायचं आहे. टेस्ट ड्राईव्हवरून आल्यानंतर मी अजून थोडी माहिती सांगणार आहे. आणि पहा, रस्त्यावर आपण आता आलेलो आहे. गाडीची स्पीड तुम्ही पाहू शकताय. पहिल्या मोडवरती आपण आहे आणि आपण आता 35 स्पीड आहे, 36, 37, 40 पर्यंत पहिल्या मोडवर जाते. आता आपण सेकंड मोड ऑन केलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय आपलं स्पीड इथे वाढत आहे. थोडेसे रस्त्यावर गाड्या असल्यामुळे आपण थर्ड मोडवर जाऊ शकत नाही आहे. आता आपण सेकंड मोडचं हाय स्पीड तुम्हाला मी दाखवणार आहे आता या व्हिडिओमध्ये. पहा, आपण 49 पर्यंत आलेलो आहे आणि 50ला फक्त एक कमी आहे. आणि रस्ता थोडासा मोकळा असल्यामुळे इथे स्पीड 50 ते पर्यंत गेलेला आहे आणि हा 51 आपण कॅच केलेला आहे. तर मित्रांनो, जसं की आपण हे पार्किंगचं जे सिम्बॉल पाहत आहे त्याचा अर्थ मी सांगितल्याप्रमाणे इथे पार्किंग बटन आहे आणि यात सेन्सर बसलेला आहे. आपण हे बटन दाबल्यानंतर मोटरचा सप्लाय हा डिस्कनेक्ट झालेला असतो, जेणेकरून जेव्हा इथे पार्किंगचा सिम्बॉल ऑन असतो, गाडी पार्क असते, तेव्हा गाडी स्टार्ट होत नाही. म्हणजे ॲक्सिलेटरवरती जरी हात पडला, काही झालं तरी गाडी अजिबात स्टार्ट होत नाही. आणि हे आपल्या सेफ्टीसाठी खरंच एक चांगलं फीचर आहे. कंपनीने जे सेन्सर दिलेले आहेत ते नेहमीच फायदेशीर राहतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, इथे जो ब्रेक आहे, हा ब्रेक दाबल्यानंतर मोटरचा सप्लाय जातो. हा मोटर सेन्सर म्हणजे काय दिलेला आहे, मोटरचे हा मोटर आहे, चाकण मोटरचे, ज्या सेन्सर हा म्हणजे जी लाईफ वाढावी व त्याची पेंजिन चांगले व्हावे त्यासाठी हा सेन्सर दिला. जर जवळपास आमची नॉर्मल ब्रेक वर्किंग करायचं आहे तेव्हा पहिला मोटर सप्लाय कट करते, का करते, पण मोटरची लाईफ वाढावी, त्याची क्लॅरिटी वाढावी, त्याची लाईफ वाढावी, त्यासाठी मग सेन्सर दिला आहे. प्लस नंतर पूर्ण ब्रेक दाबल्यानंतर व्हील लॉक होईल. तर बाईकची इट्रास न्यूची बेसिक माहिती पाहूया. 3 स्पीड तुम्ही पाहिलेल्या आहेतच, फर्स्ट, सेकंड, थर्ड पार्किंग, त्यानंतर हॉर्न झाल्यानंतर हे आपलं हेडलाईट इकडे ऑन, इकडे ऑफ. त्यानंतर ह्या साईडला पाहिलं तर इकडे आपले इंडिकेटर लेफ्ट अँड राईट. त्यानंतर इंडिकेटर झाल्यानंतर वरती आहे अप्पर डिपर, त्याच्याखाली पुन्हा हॉर्न. फ्रेंड्स, दोन्ही बाजूला हॉर्न दिले गेलेले आहेत, तुम्ही कुठल्या बाजूने हॉर्न प्रेस करू शकताय. आणि त्याचप्रकारे आपण इथे पाहिलं तर इथं माहिती दिलेली आहे गाडीची आणि लुक हे अतिशय मस्त आहे. आणि मागे इथे ड्रम ब्रेक आहे आणि ब्रेक स्प्रिंग आहेत, तुम्ही ते पाहू शकताय. त्याचप्रकारे सस्पेन्शनसुद्धा इथे वरती आहे आणि लुक हे अतिशय छान आहे. ट्यूबलेस टायर आहे, त्याचीही आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण अतिशय छान प्रकारे दिलेलं आहे. तुम्ही सस्पेन्शन देखील पाहू शकताय इथे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईकला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे. फ्रंट अलॉय व्हील आहे मित्रांनो, तुम्ही ते पहा, फ्रंट अलॉय व्हील. पुढे डिस्क ब्रेक दिलेला आहे आणि सस्पेन्शन पाहू शकताय तुम्ही इथे. आणि लुक अतिशय खतरनाक झालेला आहे गाडीचा मित्रांनो, घेतल्याशिवाय तुम्ही राहणार नाही याची मला गॅरंटी आहे. गाडीसोबत स्टायलिश मिरर दिले गेलेले आहेत. मिरर्सचा दोन्ही साईडनं लुक पण भारी आहे. लेफ्ट अँड राईट दोन्ही साईडला मिरर आहेत आणि मिरर यूज करायचे आहेत मित्रांनो. आणि अजून डिटेलमध्ये माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. बाकी सगळ्या तुमच्या ज्या शंका असतील त्यासोबतच कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही फोन करून भेटूनसुद्धा माहिती घेऊ शकताय. हे पहा, मिरर अतिशय छान आहेत. गाडीच्या मागे टेल लाईट दिलेले आहे, त्यात ब्रेक लाईट आहे आणि रात्री हेडलाईट ऑन केल्यानंतर शिवाय ब्रेक दाबल्यानंतर अशा प्रकारे लाईट लागते, सुद्धा सेफ्टीसाठी आपल्या खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रकारे इंडिकेटर तुम्ही पाहू शकताय, ते राईट इंडिकेटर ऑन केल्यानंतर साऊंडसोबत इंडिकेटर वाजतात. त्याचप्रकारे लेफ्ट इंडिकेटर दोन्ही ऑन आहेत आणि त्याला साऊंड देखील आहे. तर पुढे आपण पाहिलं असता गाडीची हेडलाईट आहे अशा प्रकारे व्हाईटमध्ये आणि हेडलाईटमध्ये अप्पर आणि डिपर दोन्हीसुद्धा आहेतच. आपण जेव्हा एखाद्या ऑड रस्त्याला जातो तेव्हा आपल्याला दोन्ही लाईटची गरज पडते. तर आता गाडीतून बॅटरी बाहेर कशी काढायची ते पाहूया मित्रांनो. सर्वप्रथम सीट लॉक काढायचं आहे, सीट ओपन करायची आहे. तर मोठी बॅटरी असूनसुद्धा डिगीमध्ये जागा अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. इथे टूल किट आहे, सेफ्टी किट आहे
तर इथे ही बॅटरी आहे तुम्हाला दिसते ती आणि कनेक्ट केलेली आहे. बॅटरी बाहेर काढण्यासाठी पहिला स्विच ऑफ करावा लागतो. त्याचा स्विच हा गाडीच्या मागे असतो. इथे पहा, हा ऑन म्हणून ऑफ केला त्यानंतरच तिथली पिन काढायची आहे. तर इथेच पूर्ण माहिती दिलेली आहे आणि हा ट्रिप होतो इन केस काही इमर्जन्सी असेल तर टेक्निकली. तर हा पिन अशा प्रकारे काढायची आहे. इथे पाहू शकताय ही पिन व्यवस्थित आपण काढलेली आहे. आणि हे पहा, ही पिन तुम्हाला मी दाखवतो आतून कशी दिसते. तर बसताना सुद्धा काय अवघड नाही आहे. हे 3 पॉईंट तिथले खाली मॅच झाले पाहिजे तेवढंच. आणि त्यानंतर ही बॅटरी आपल्याला काढताना हे टूलकिट स्टँड साईडला घेऊन त्यानंतर बॅटरी सिम्पलीमध्ये हँडल दिलेलं आहे ते फक्त उचलायचं आहे. साधारण 15 किलो ते 18 किलोच्या दरम्यान बॅटरीचे वजन असावे आणि अतिशय सोपी आहे, हलकी आहे कॅरी करायला. तुम्ही पाहू शकता. आणि आपण ही बाहेर चार्जिंगसुद्धा लावू शकतो. आता बाहेर चार्जिंगला कसे लावायचे तुम्हाला मी दाखवणारच आहे. सोबत पहा, हे बॅटरीचा स्पेस आहे. तसेच ह्या बॅटरीची जी बाहेरची बॉडी आहे ती मेटलची बनलेली आहे. म्हणजे जर काही बॅटरीला हादरा वगैरे बसला तरी आत बॅटरी सेफ राहणार याची काळजी कंपनीकडून घेतली गेलेली आहे. ही बॅटरीची माहिती ते पूर्ण दिलेली आहे आणि ह्या मेटल बॉडीमुळे बॅटरी पूर्ण सेफ्टीमध्ये राहते. आणि इथे आपण चार्जिंग लावू शकतो आत. इथे पहा, आपण कोणीही उचलू शकतं अशी ही बॅटरीचं वेट आहे. आणि आता ही आत जाऊन आपण चार्जिंगला लावूया. हँडल दिले गेलं आहे त्यामुळे कॅरी करायला अतिशय सोपं आहे. तर हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण बॅटरी चार्जिंग लावलेली आहे. इथे सॉकेटमध्ये पिन घातलेली आहे. हा चार्जर आहे. चार्जर अतिशय लहान आहे, कुठे आपण मुवेबल आहे ठेवू शकतो, नेऊ शकतो. आणि चार्जरमधून आली केबल वायरची आहे ते आपण बॅटरीमध्ये लावलेली आहे. त्याच प्रकारे चार्जरला इनपुट आलेला आहे. तर ह्याचीसुद्धा डिटेलमध्ये जी माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही इथे पाहू शकताय. हा त्या साईडला हे पहा, तर इथे ही माहिती आहे. तर ही माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सोबत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही येऊन माहिती घेऊ शकता डिटेलमध्ये. आणि ही चार्जिंग झाल्यानंतर बॅटरी आपण पुन्हा बाईकमध्ये लावायची आहे. तर मित्रांनो, चार्ज झालेली बॅटरी आपण पुन्हा आत बसवायची आहे. तर जी जशी आपण काढली तशीच आपल्याला आत बसवायची आहे. अतिशय सोपं आहे. आत बसताना केबलचं ते काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा ती केबल माउंट करायची आहे. ती त्यात प्रेस केल्यानंतर आपली कनेक्शन ओके झालं. आता टूलकिट जागेवर ठेवून आपण स्विच ऑन करायचं आहे. स्विच ऑन केल्याशिवाय गाडी सुरू होत नाही बॅटरीची. तर हा स्विच ऑन केला आहे, पहा साऊंड वाजला आहे, याचा अर्थ कनेक्शन व्यवस्थित झालेलं आहे. आणि अशा प्रकारे ही मुवेबल बॅटरी आपण बाहेरसुद्धा चार्ज करू शकतो. त्याचप्रकारे आपण इथे आतसुद्धा चार्जिंग करता येते, म्हणजे गाडीमध्ये बॅटरी असताना ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा, तर हे पहा मित्रांनो, बरोबर पायामध्ये जिथे आपण सिलेंडर ठेवतो तिथे ही चार्जिंगचे सॉकेट दिलेलं आहे. इथे आपण केबल घालून चार्जरची चार्जिंग करू शकतो. बॅटरी काढायची गरज नाही आहे. आणि सीटच्या बरोबर खाली आहे, तुम्ही ते पाहू शकताय. अतिशय सोपं आहे. आणि ती जागा इथे आपण चार्जर ठेवू शकतो. आणि इथे सिलेंडर जे बसतं ही सगळ्यात मोठी खासियत आहे. आपल्याला सिलेंडर आणण्यासाठी इथे मोठा स्पेस दिलेला आहे. सोबत 200 किलो वजन गाडीवरून आपण नेऊ शकतो. म्हणजे डबल सीट आणि पायात काही थोडं ओझं आपण ठेवू. तर इथे पुढे आपल्याला पिशवी अडकवायला वगैरे इथे हे आहे, जागा आहे. त्याचप्रकारे पायामध्ये मोठा स्पेस आहे. बरोबर, इथे मोबाईल ठेवायला, पर्स ठेवायला वगैरे इथे दोन्ही साईडला जागा आहे. तुम्ही पाहू शकताय. इथे उजवीकडे सुद्धा आहे आणि इकडे डावीकडे सुद्धा आहे. नमस्कार, माझं नाव आहे विनायक काटकर आणि आपलं जे शोरूम आहे त्या शोरूमचं नाव आहे पृथ्वी इलेक्ट्रिक बाईक्स. आणि त्याचा जो ॲड्रेस आहे तो आहे ॲक्च्युली आपला टाकाळा चौक, म्हणजे जो टाकाळा सिग्नल जो आहे आपला कमला कॉलेजजवळ, तो त्याच्याजवळच आपलं शोरूम आहे. ॲक्च्युली आपल्याकडं आता सध्या इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आपण डील करतो आहे. आणि इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आपल्याकडं जो ब्रँड आहे तो आहे प्युअर इलेक्ट्रिक व्हेकल. ॲक्च्युली तो हैदराबाद बेस्ड ब्रँड आहे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे आपले IITians त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि बरंचसं त्यांच्या ते स्ट्रक्चरवरती तो ब्रँड आता सध्या ग्रो होत आहे, असं आहे. आणि आता आपल्याकडे जे त्या प्युअर इलेक्ट्रिक व्हेकल ब्रँड अंडर आपल्याकडे ॲक्च्युली 4 मॉडेल्स आहेत. पण त्यापैकी एक म्हणजे जे सध्या फार चर्चेत आहे आणि फार त्याचे जे काही म्हणजे जो सध्या फेमस असं एक मॉडेल आपण त्याला म्हणू शकतो, ते म्हणजे e-Trans Neo. आणि ते म्हणजे हे आता हे जे आहे ते e-Trans Neo म्हणून आहे.
आता याच्यामध्ये याचे फीचर्स आपण जर म्हणावं तर याची रेंज जी आहे ती आहे 120 किलोमीटर. म्हणजे सिंगल चार्जमध्ये हे व्हेकल 120 किलोमीटर जाते. आणि याचं टॉप स्पीड जे आहे हे आहे 55 ते 60 किलोमीटर. आणि ह्याचं युनिट कन्झम्पशन जे आहे म्हणजे सिंगल चार्जसाठी हे 3 युनिट कन्झम्पशन आहे याचं. म्हणजे साधारणतः आपण म्हणू शकतो की 20 ते 22 रुपये एवढा खर्च येऊ शकतो याला फुल चार्ज करायसाठी. म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं तर एक 20 रुपयेमध्ये तुम्ही 120 किलोमीटर या व्हेकलवरून तुम्ही फिरू शकताय असं आहे. आता याचे मेन फीचर्स असे आहेत की याची बॅटरी रिमूव्हेबल आहे. म्हणजे जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये वगैरे राहत असाल तर याची बॅटरी तुम्ही काढून चार्ज करण्यासाठी घरी नेऊ शकताय. हे सुद्धा याच्यामध्ये फीचर्स अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ह्याला डिग्गीला स्पेस आहे. आता मार्केटमध्ये सध्या 100 ते 120 किलोमीटर रेंजमध्ये हाय स्पीडमध्ये आणि डिग्गी अवेलेबल असणारी गाडी ही सध्या मार्केटमध्ये ही एकच आहे आणि ती म्हणजे ई-ट्रान्स नियो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय. व्हिडिओ आवडल्यास आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि लवकरच आपण सांगलीच्या शोरूमला सुद्धा व्हिजिट देणार आहोत. तिथल्या सुद्धा बाईक्स आपण पाहणार आहोत. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आपला व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येईल. बाकीच्या डिटेल्स, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर शोरूमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करू शकता. तो पुन्हा भेटू मित्रांनो.